नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खमंग आणि चमचमीत खायला खूप टेस्टी असं खारं वांगं बनवून दाखवणार आहे. तर यासाठी मी इथे एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 कांदे असे उभे कापून भाजून आपल्याला घ्यायचे आहे. थोडेसे तेल आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त तांबूस रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा आपला मस्त तांबूस भाजून झालेला आहे. आता आपण यामध्ये 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर थोडेसे अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे, ते पण आपण यामध्ये टाकून घेऊ. आणि 5-6 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्या पण यामध्ये टाकून घेऊ आणि हे पण आपण याच्यासोबत थोडंसं फ्राय करून घेऊया. हे मस्त आपलं भाजून झालेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच तव्यावर मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता. माझ्याकडं ओलं खोबरं होतं, मी घेतलेलं आहे. आता हे पण आपल्याला मस्त लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे. हे पण आपण प्लेटमध्ये काढूया. आता इथे मी 5-6 वांगी घेतलेली आहेत. हे बघा, अशा प्रकारची वांगी घेतलेली आहेत. आता हे वांग्याचे आपल्याला चाकूने हे जो काट्याचा भाग असतो हा मी कट करून घेणार आहे. माझ्या घरामध्ये काटे हे खात नाहीत, त्याच्यामुळे हा मी कापून टाकते. अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता चाकूने मी याला 2 कट मारून घेणार आहे या वांग्याला. हे बघा, आणि मध्ये असं चेक करून घ्यायचं आहे. काही वांगी मध्ये किडलेली असतात. आता ही सर्व वांगी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे. या पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे ही वांगी काळी पडत नाही. आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. जो मसाला आपण बनवून घेतलेला होता भाजून तव्यावरती, तो सर्व मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि सोबतच मी थोडेसे शेंगदाणे घेतले आहे, ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. शेंगदाणे आपल्याला जरूर टाकायचे आहे, याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येईल. आता सोबतच मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जाडसर, थोडेसे पाणी टाकून. तर हे बघा, इथे मी मसाला दळून घेतलेला आहे. असं जाडसर आपल्याला दळून घ्यायचं आहे. गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडेसे तेल टाकलेले आहे. तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे आणि त्याचसोबत 1 चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे. हे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण वांगी टाकून घेणार आहोत. आता ही वांगी 2 मिनटं या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे परतून घेतल्यावर भाजीला टेस्ट खूप छान येते आणि वांगे पण खूप पटकन शिजतात. त्यामुळे असं परतून घ्यायचं आहे 2 मिनटं. तर इथं वांगी मस्त परतलेली आहे. आता आपण यामध्ये जो मसाला बनवलेला आहे, तो सर्व मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हा मसाला पण या वांग्यांसोबत 2 मिनटं चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही सुके मसाले आपण टाकणार आहोत. तर मी इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा मी इथे धना पावडर टाकलेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. तर हे बघा, इथं सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. जे आपलं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्येच मी थोडेसे पाणी टाकलेले आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता हे आपल्याला सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खारं वांगं हे जास्त पातळ नसतं, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडेच पाणी टाकायचे आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत. आता हे मीठ पण आपल्याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं लो फ्लेमवर याला शिजवून घेणार आहोत.
6 मिनिटे झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं वांगं किती छान झालेलं आहे, किती चमचमीत दिसत आहे. बघता क्षणी खावंसं असं हे वांगं झालेलं आहे. वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. एक मी वांगं तुम्हाला जवळून दाखवते, किती छान झालेलं आहे. हे बघा, किती मस्त शिजलेलं पण आहे. तर फ्रेंड्स, आजची ही खारं वांगं रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.